राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळेंनी नेते नवाब मलिक यांना भावनिक साथ घातली आहे। तुमच्या पडत्या काळात तुमच्या पाठीशी कोण उभं होतं हे आठवा म्हणत या मतदारसंघात उमेदवार घोषित झाला नाही याची त्यांनी आठवण करून दिली आहे। तर दुसरीकडे कार्यक्रमाचे आयोजक आणि समाजवादी पक्षाचे इच्छुक फहाद अहमद यांचा केवळ दोनदा उल्लेख केल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अजूनही नवाब मलिक यांच्या बाबत आशावादी दिसतोय हेच समोर येते। मुंबईच्या अणुशक्ती नगर मतदारसंघाचे आमदार नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर ते अजित पवारांसोबत आहेत। याच दरम्यान सुप्रिया सुळेंनी मात्र थेट त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना भावनिक साथ घातली। भाजपने 3 निर्दोष लोकांना तुरुंगात टाकल्याचं मी पाहिलंय असं म्हणत संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यासह नवाब मलिकांच्या नावाचाही उल्लेख त्यांनी केला आणि मलिकांना जुन्या दिवसांची आठवण करून दिली। जेल गए हर वक्त तीनों और उनकी फैमिलियां चिल्ला चिल्ला के कह रही थी कि हमारी कोई गलती नहीं है, कोई गलती हमारी नहीं है, लेकिन वो सरकार के खिलाफ बोल रहे थे तो तीनों को जेल में डाला गया। और हुकूमत किसकी थी ये हम नहीं भूले, वो भूल गए होंगे लेकिन मैं नहीं भूली क्योंकि मैंने देखे। सुप्रिया सुळेंनी त्यांच्या 13 मिनिटांच्या भाषणात 9 मिनिटं एकट्या मलिकांवर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला। भाजपनं मलिकांना कसं अडकवलं आणि तुरुंगात टाकलं याची आठवण त्यांनी वारंवार करून दिली। तर दुसरीकडे कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल या आशेनं ताईंना कार्यक्रमासाठी बोलवलेल्या फहाद अहमद यांचा मात्र त्यांनी केवळ दोनदाच उल्लेख केला। त्यातही या जागेचा उमेदवार अजून ठरलेला नाही असं म्हणत त्यांनी नवाब मलिकांसाठी अजूनही जागा रिकामी असल्याचे संकेतच दिले। वो सब हमारे वरिष्ठ नेता साथ मिलेंगे, चर्चा करेंगे, लेकिन मैं आपको वायदा करती हूं कि यहाँ का अगला एमएलए वो सिर्फ महाविकास आघाड़ी का ही होगा। अणुशक्ती नगर या मतदारसंघात चित्ता कॅम्प सारखी मोठी झोपडपट्टी आहे जिथं मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार आहेत। याच मतदारसंघातून निवडून आलेल्या नवाब मलिकांची सध्या राजकीय कोंडी झाली आहे। इकडे आड तिकडे विहीर अशा स्थितीत त्यांनी सध्याच्या घडीला अजितदादांचा हात धरलाय। नवाब मलिक हे सुद्धा गेले 35-40 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतात, त्यामुळे त्यांना या सर्व गोष्टीची जाण आणि जाणीव आहे, नक्की आहे। ते संविधान असेल त्यांनाही कळतं, त्यामुळे नेमकं खरं काय खोटं काय नवाब मलिकच त्या ठिकाणी सांगू शकतील। ज्यांना जो बोलायचा लोकशाहीचा अधिकार आहे तो बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। दरम्यान अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना अणुशक्ती नगर तर मलिकांना मानखुर्द गोवंडीतून उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे एकाच घरात 2 उमेदवाऱ्या आणि तुरुंगाची टांगती तलवार डोक्यावर असताना नवाब मलिकांपर्यंत सुप्रिया सुळेंची भावनिक साथ पोहोचणार का? प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।